भवरोग संचित क्रिया मानभोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्मा वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्मा तुका म्हणे माया तुका म्हणे माया होय दासे लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्मा विठ्ठल हरे तुटे भवरोग संचित क्रिया मानभोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म। आज येथे अखिलकूट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा पांडुरंगाच्या इच्छेनुसार तुम्हा आम्हा सामान्य जोडमुडांना त्यांनी उद्धाराचा मार्ग दाखवला। नवनव सामान्य जोडमुडांना अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी करण्याची तळमळ त्या ठिकाणी ज्यांच्या ठिकाणी होती अशा सारे परमपूज्य आदरणीय ब्रह्मीभूत सद्गुरु दादा यांच्या ह्या 13व्या पुण्यस्मरणा निमित्त पुण्यतिथी निमित्त असणारा हा दिवशी त्या ठिकाणी असणारा हा मेळावा आणि या निमित्त असणारी त्या ठिकाणी ही कीर्तन सेवा, या सेवेसाठी जो घेतलेला विभूचे संत सम्राट वैराग्येश्वर म्हणे जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबारा यांचा एक नामाचा अधिकार वर्णन करणारा नामपर या प्रकरणातील आणि असा हा 4 चरणाचा अभंग आहे। यावर त्या ठिकाणी आपल्याला वेळेत सेवा करायची, पण ही सेवा ज्या भगवंताच्या सत्तेनं करायची त्यांना पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति, ब्रह्मातीतं गगनसदृशं तत्त्वमशादि लक्षम्. एकं नित्यविमलाचलं सर्वधी साक्ष्यभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. महायोगपीठे तटे भीमरत्या, परं पुण्डरीकाय समानस्तिष्ठन् आनन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. विठ्ठल सज्जन माय बाबा, तुम्ही आम्ही आपण असणारी सर्व जडमूळ, कसलाही अधिकार नसलेले अनाधिकारी, हे सर्व सामान्य त्या ठिकाणी आपण संसाराला आलेले आहेत. माय बाबा, संसाराला येणं म्हणजे जन्म मरणाच्या एरझारीला येणं. एरझार याचं नाव संसार. बरीच माणसं संसाराकडे थोडं वेगळ्या नजरेनं पाहते. पहाटे 4 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत जी धावपळ करतात ना, याला संसार बोलून जातात. याचं नाव संसार नाही माय बाबा. त्या टेजभर पोटाची खळगी भरण्याकरता केलेली ती खटपट संसार नाही. संसार त्याला म्हटलेला आहे. म्हणून म्हणणे केले बा, संसार म्हणजे सवेचे स्वार, नाही मरणासी मुदार, मापी लागले शरीर घडी घडी. अशा प्रकारचा असणारा जन्म मृत्यू एरझार रूप जो असणारा संसार आहे का, या संसाराला त्या ठिकाणी आपण आलेला आहोत. आता संसाराला आपण स्वइच्छेला आलो, काही इच्छा नसता आलो, तो भाग वेगळा. पण आलो हे तरी का लाभा ते सत्य आहे. आता यातही काय संशय करतो ना, आपण संसाराला त्या ठिकाणी आले. आणि एक आहे संसार म्हटलं ना माय बापा, की ज्यात आतोनात दुःख आहे, ज्यात तिळभर देखील सुख नाही, त्याचं नावे संसार. नव एवढंच नाही
तर मला वाटतं नुसत्या दुःखानं नाही तर दुःखानं ठासू ठासू भरलेला त्या ठिकाणी संसार. किती दुःख, किती दुःख. तुकोबरा म्हण कानिक दुःखे सांगू किती, सकल संसाराची स्थिती, ससाही पाषाण फुटती, भय काप चित्ती भरलासे, अनेक दुःखे सांगू किती. या साऱ्या तर त्या ठिकाणी दुःखाचं वर्णन केलं ना बाई बाबा. तर तुकोबारा त्या ठिकाणी सांगतात न साहे पाषाण फुटती, दगड फुटतील एवढं दुःख आहे. उगा आपण दमदार म्हणून अर्ध्या तिकिटा आता दमदार आहेत का घटावरचे एवढं त्या ठिकाणी असणार आहे. किती दुःख असत. म्हणून त्या ठिकाणी असं तुकोबारा वर्णन करतात हो की त्या ठिकाणी संसार अगदी दुःखाने त्या ठिकाणी ठासून भरलेला. म्हणून किंवा सुखाचा विचार सुख नाही कुठे आलिया संसारी, वाया हव भरे होऊ नका दुःख बांधवडी आहे संसार. म्हणून ते दोन्ही चरण एकमेकाच्या पूरक केले. मग 7 5 35 5 7 म्हटलं तरी एखाद्याने 5चा पाठ नको म्हणून 7चं तरी म्हणतो 5 वर येऊन 35 एवढं मात्र नक्की. तसं त्या ठिकाणी सुख नाही कोठे आली या संसारी किंवा दुःख बांधवडी आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी एवढं दुःख अशा प्रकारचं त्या ठिकाणी. म्हणून माऊली सुद्धा वर्णन करतात. कारण मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाचे श्रवणी, का सुख निद्रा अंथोरणी, विंगळाचे विस्त्याच्या विंगळावर अंथरून टाकावं आणि सकाळी उठून सांगावं काय शांत झोप लागली. आता इंगळ म्हणजे खरी विस्त्याची नाही काय, प्रत्येकाच्या मागे काय कमी इंगळ लागली. संसार दुःख
इथे वर्णन करतात. किती संसार दुःखाचं मूळ म्हणजे संसार. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण या संसारात आलो माय बाबा. अनेक दुःख आणि त्याच दुःखाचे प्रकार वर्णन केलेले आहे. काहींना दारिद्र्याचं दुःख आहे, काहींना पापाचं दुःख आहे आणि बहुतेक सगळ्यांना जन्म मरणाचं दुःख आहे. दारिद्र्याचं दुःख धनवानाला नाही. दारिद्र्याचं दुःख धनवानाला नाही, कारण धनानं दारिद्र्य घालवत आहे. पण धनानं पापाचं दुःख घालवता येईल असं मात्र नाही बरं का माहिती. मला तर उलट पापाचं दुःख धनवान कुठं राहतो त्याचं घर बघत असत, कुठं राहतो. कारण की सारे धनवान गुणवान असतात असं नाही. धनानं जाईल फक्त दारिद्र्य जाईल माय बापा. उरलं जे असणारं पापाचं दुःख आहे, पापाचं दुःख घालवण्याकरता पुण्य संपादन केलं की पापाचं दुःख जाईल. पुण्यानं पाप जाईल. पण पुण्यवान धनवान असेल असं नाही. बरीच पुण्यवान आहेत पण धनवान नाहीत, आणि धनवान पुण्यवानच आहेत असं मात्र समीकरण नाही. बरीच त्या ठिकाणी पुण्यवान आहेत पण किती दारिद्र्य. तू कोणाला आपला अनुभव सांगतात. हरी आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव पुण्यवान आहे पण पुण्यवानाला दारिद्र्याचं दुःख इच्छा नसताही भोगावं लागतं. पण एक आहे, पापाचं दुःख मात्र राहत नाही. म्हणून पापाचं दुःख पुण्यानं जाईल. मग पुण्य संपादन करण्याकरता माणसं बरीच उपक्रम राबवतात, तीर्थयात्रा करतात. तीर्थयात्रा केल्यानं काय ज्ञान होईल का पुण्य होईल? झालं तर पुण्य बरं का, होईल याची बी खात्री. म्हणून तर माऊली म्हणतात चित्त नाही ना आम्ही अशा. पण एक आहे, तीर्थयात्रा, व्रत वैकल्य, दान धर्म, दान करतात माणसं. दानानं सुद्धा काय होईल? झालं तर पुण्य. हे दान कसं असावं माऊली वर्णन करतात. आणि साध घातली आकाशा, हा निधी प्रत्युत्तर जैसा. आकाशाला हाक मारली. किती वेळा हाक मारल्यावर आकाश होती आणि हो देण्याची अपेक्षा तरी करतात. जसं आकाश हो देण्याची अपेक्षा करत नाही तसं उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हातालाही करता कामा नाही. ती पुण्यरूप. पण आपल्याला बोभाट करायची सवय लागली. काही माणसं आपल्या तेवढं नाही पुकारलं म्हणजे उघडं पडलं पाहिजे. आता पिरलेलं झाकल्यावर उघड का उघडं पडल्यावर उगाला नाही पाहिजे, लगेच उघडं करायचं. म्हणजे स्थिती सत्य ही आहे माहिती. पण एक आहे, त्या ठिकाणी असणारं पुण्य त्या ठिकाणी दानानं. पण ती सक्रिय निष्क्रिय दाना नाही, त्या ठिकाणी पुण्य नाही. हमेशा विनोद म्हणून सांगत असतो
माझ्या समक्ष एक जणांना चांगली गाय ब्राह्मणाला दान दिली. म्हणलं बाबा किती मन मोकळं आहे तुमचं, चांगली गाय आहे, गावरान आहे, तरुण गाय आहे. म्हणलं कलियुगातले कर्ण बा म्हणलं तुम्ही एवढं मन मोकळं. त्यावेळेस तर मला महाराज तुम्हाला हेच कळत नाही. मला काय झालं, मला 5 वर्ष झाली ती गाभण राहत नाही. आता मला सांगा दान केलं त्या बामणाचं घर घातलं. निष्क्रिय दान बरं का, या दानानं पुण्य नाही. आमच्या ताईने पायी वर ज्वारी गेली जोशाला. मला एवढी का दिली, म्हणजे महाराज सोनकिडीनेच खाल्लेली. आता मला सह्याने बरं का काय नाही, पुण्य नाही या दानात. अशा प्रकारे पण एक आहे त्या ठिकाणी दानानं जर पुण्य झालं तर पुण्यानं जाईल, फक्त पापाचं दुःख जाईल नाही. अशा प्रकारे पापाचं दुःख जाईल. पण उरलं त्या ठिकाणी जे असणारं जन्म मरणाचं दुःख आहे. एक आहे जन्म मरणाचं दुःख धनानं जात नाही, जन्म मरणाचं दुःख पुण्यानंही जात नाही. धनानं जर जन्म मृत्यू घालवता आला असता माय बापावर तर आपण पाहिलंय कोविडच्या काळात फार धनवान गेले, धनवानही गेली, गुणवान सुद्धा गेली. अशा म्हणजे धनानं जन्म मृत्यू घालवता येत नाही, पुण्यानंही जन्म मृत्यू घालवता येत नाही. महा जन्म मृत्यू जर घालवायचा असला तर त्याला फक्त एक उपाय हो. म्हणून माऊली वर्णन करता वाचून ज्ञाने विनये के उपाय करसे जितुके तेही गुंफसे आदि के रुके. एका ज्ञाना वाचून अन्य किती जरी उपाय केला तरी जन्म मरणाचं दुःख ज्ञानाशिवाय त्या ठिकाणी जात नाही. म्हणून दृष्टांत देऊन माऊली सांगतात हा सूर्य जय हरपे ते मृगजळा भासू लोपे का प्रभा जाय दीपे हा मालवणीचे. जसं सूर्यास्त झाला रे झाला की मृगजळाचा भास लोपल्या जातो. सूर्यास्त झाला की मृगजळ जसं राहत नाही, दिवा मालवला की दिव्याबरोबर जसा प्रकाश जातो तो रसा राहत नाही, तसं ज्ञान प्रगट झालं की जन्म मरण जात. ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत किंवा भक्तीविन मोक्ष नाही हा सिद्धांत. मी मग सांगतो तसं दोन्ही समीकरण एक असतात. याचाही थोड्याशा तुमचा हा सुद्धा संशय काढून टाकेल, हा सुद्धा त्या ठिकाणी काढ. म्हणून इथं त्या ठिकाणी असणारे माऊली त्या ठिकाणी एका ज्ञानाशिवाय अन्य किती जरी उपाय केले तर जन्म मरणाचं दुःख धनानं नाही, पुण्यानं नाही, ते ज्ञानाशिवाय त्या ठिकाणी जात नाही. आणि ते बी कोणत्या ज्ञानानं. माऊली अंगुली निर्देशक शब्दानं सांगतात हो ते ज्ञान पैगा बरवी तरी पणी आधी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वी. ते ज्ञान कोणतं, जन्म मरणाची इरझार घालू शकतं ते ज्ञान. आणि आपल्याकडे आहे ते हे ज्ञान कोणचं, पोटाची खळगी भरू शकत. पण जन्म मरणाची इरझार घालू शकतं त्याला विशेष ज्ञान म्हणायचं, आणि पोटाची खळगी भरू शकतं त्याला सामान्य ज्ञान म्हणायचं. हे सामान्य ज्ञान. अशा सामान्य ज्ञान विशेष ज्ञान यातला भेद सांगू का. असं एका शेतकऱ्याने जंगलात धान्याचं खळं केलं, बैलगाडीत धान्याची पोती टाकली. जुना दृष्टांत आहे. गावाकडे घरी घेऊन येत असता थोडा डोंगरचा रस्ता, या दगडावर त्या दगडावर चाक आपटलं आणि त्या बैलगाडीचा आख मोडला. मोडल्यावर त्या शेतकऱ्याने पटकन ती पोती बाहेर काढली, दोन्ही आखाचे तुकडे काढले. गावात लोहार म्हणा किंवा साडे म्हणा, त्या काळात वेल्डिंगचा शोध नव्हता. घेऊन आला त्या लोहाराला म्हणला बाबा हे 2 तुकडे जोडायचे. मला चालून ना आम्ही जोडायलाच बसतो, मोडून आणणाराचीच वाट बघत होतो. बरं घेऊन आला जोडा म्हणून. तर मला तशी कशी जोडताय, हे 2 तुकडे एक करायचे, 2 पाट्या कोळसे लागतील चांगले, कारण तापून एक करायचेत ना. ते मला अजिबात कोळसा नाही, बुक्याच्या जागेवर उघडून लावायला सुद्धा नाही मला. मग एक लाकूड आण, त्या लाकडाच आपण कोळसा पाडू. म्हणलं लाकूड सुद्धा आपल्याकडे नाही, मग जोडायचं कसं. मला 5000 गवताची गंजी उडू दे म्हणलं.
नाग जोडायचा झाला पाहिजे. तेवढा गवतावर आग जोडायला मला का बरं तुला कोळशात काय तयार करायचं? अग्नी. गवतात तयार होत नाही. अग्नी कोळशातही तयार होतो, त्याला विशेष अग्नी म्हणायचा. आणि गवतात तयार होते त्याला ती हिवाळ्याशिया काय करतो अशा. पण हे दोन तुकडे अहम देह बुद्धीनं मी जीव हा खरा आपल्या मूळ शिव स्वरूपापासून हा खरा तुकडा वेगळा झाला. आणि हा सामान्य ज्ञानानं नाही जोडता येत नाही. त्याला जर आपल्या मूळ स्वरूपाशी जर जोडायचं असले तर त्याच्याकरता हे ज्ञान नाही, तेच ज्ञान पाहिजे. आणि ते ज्ञान संताविना नाही. अशा ज्ञानाचं असं एखादं दुकान नाही, गेलं त्या बाजारात पाहिजे तो भाव घ्या, द्या मला अर्धा किलो ज्ञान. ज्ञानाचं एकच चालतं बोलतं दुकान आहे आणि त्या दुकानाचं नाव आहे संत. म्हणून आज आपण सगळे गिऱ्हाईक झालं. एकच दुकान आहे की ज्या दुकानात आज आपण साडी गिऱ्हाईक घेत आहे. कशा करता आली माय बाबा? घरी करमत नाही म्हणून, 2 दिवस कसे तरी घालवायचे म्हणून, फक्त त्या एवढीच अपेक्षा करून आली. आणि असा दादा संत आमचे सद्गुरू नाना तरी आयुष्यात कीर्तन प्रवचन सुद्धा केलं नाही. साध्या सहज त्या ठिकाणी बोलतात आपलं सुख आपल्या हाती देण्याचं कार्य त्यात करायला. ही खरी ज्ञानाची चालती बोलती दुकान आहे. म्हणून त्या ठिकाणी काका 83ला या दुबळ्याच्या झोळीत एक मूठ वाढली ना, शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा ती कधी संपणार. अशा प्रकारची कृपादान केली संती म्हणून तात्पर्य. म्हणून एक आहे माई बापा, जन्म मरणाचं दुःख ज्ञानाशिवाय जात नाही आणि ज्ञान संताविना प्राप्त होत नाही. आणि दुर्भाग्य आहे संत सहजासहजी मिळत नाही. आणि जरी भाग्यानं मिळाले तरी लवकर कळत नाही.
असाध्य साध्य होईल, पण साधू मिळणं आणि कळणं मात्र आवडतं. साधू त्या ठिकाणी महात्मे समाजाला कळतात, पण दुर्भाग्य आहे माहिती पुण्यतिथी झाल्याचे पुढे कळलं, तोपर्यंत पुण्यतिथी होऊन गेलेली असते. म्हणून त्या ठिकाणी एकतर त्या ठिकाणी साधू मिळणं अवघड, कळणं अवघड, कळल्यावर त्यांची सेवा करावी लागते. माऊली सुद्धा सांगतात, धनु म्हणू जीवे चरणाचे अगरबता करावी दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले ती सांगती, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. अशा प्रकारे मग त्यांची आसारी सेवा केल्यानंतर मग त्यांनी केलेली कृपा आणि त्याचं नावे ज्ञान. अशा आणि मग त्या ज्ञानानं जाते जन्म मरणाची एरझार. अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा साधक जन्म मरणाच्या या दुःखानं कावून गेलेला त्या ठिकाणी तो असणाऱ्या आमच्या माऊलींच्याकडे त्या ठिकाणी शरण गेला. माऊलीनं सांगितलं की बाबा ज्ञानाशिवाय जन्म मरणाची एरझार जाण्याला उपाय नाही. म्हणून झाले वाचून ज्ञानी विनी एकेन उपाय करशील चित्ती, किती उपाय केले तरी जन्म मरणाची एरझार जात नाही. पण त्यानं विचार केला ज्ञानाशिवाय जन्म मरणाची एरझार जात नाही, ज्ञान संताविना मिळत नाही. संत त्या ठिकाणी असणारे लवकर मिळत नाही, कळत बी नाही. त्यांची सेवा, मग कृपा, मग ज्ञानाची प्राप्ती आणि मग जन्म मरणाची एरझार झालं. आहे प्रवास पण थोडा घाटाच्या रस्त्यासारखा आहे. थोडं घाटाच्याच रस्त्या कोणच्या पानावर कधी लाईट जाईल. रोजच अशी जाते का मला आठवत आहे ना भाऊ. म्हणून तात्पर्य हा जरा मार्ग आहे पण थोडा घाटाचा वळणाचा आहे. म्हणून तो ग्रस्त म्हणला माऊली तुम्ही सांगता ज्ञानाशिवाय जन्म मरणाचे, पण हे काय ज्ञानाकरता उत्तम अधिकारी असावा लागतो. ते सामान्याचे हिरे गबाळाचे त्याला उत्तम अधिकारी असावा लागतो. आणि मी तो उत्तम अधिकारी नाही, पण जन्म मरणाची एरझार जावी ही माझी तीव्र तळमळ आहे. मग काय करावं म्हणलं. माऊलीनं विचारलं, त्यांनी ज्ञानाचा मार्ग सांगितला. असं म्हणलं आपलं तुकोबारायनं विचारावं. मग देवला आला. आमच्या जगद्गुरु तुकोबारांचं दर्शन घेतलं आहे ना. श्री संताची चरणावरी साष्टांग हे करी. अशा प्रकारे विचारलं म्हणले त्या ठिकाणी. हो, मी जन्म मरणाच्या इरझारीला कंटाळलेला. ही जन्म मरणाची इरझार कधी जाईल असं मला झालंय. मी माऊलींना विचारलं, त्यांनी ज्ञान हा उपाय सांगितला, पण मी ज्ञान प्राप्ती करता उत्तम अधिकारी नाही आणि इरझार जावी ही तर माझी इच्छा आहे. मग ज्ञान प्राप्ती विना असं एखादा सोपा नाही का स्वार्थ सोपा एखादा उपाय जन्म मरणाची इरझार. तुकोबाराने त्याचा अधिकार ओळखला. हो, म्हणून तो म्हणलेली अधिकार तैसा. अशा प्रकारे मग त्यावेळेस तुकोबारा सांगतात बाबा विना ज्ञानाचं तुला जन्म मरणाची इरझार जावी असं वाटतंय ना. सोपा उपाय सांगलं तुकोबारानं अभंगाच्या दुसऱ्याच्या
त्यावेळेस तुकोबाराने त्याचा अधिकार पाहिला आणि अधिकार पाहून सांगितलं की ठीक आहे, हा ज्ञानाचा उत्तम अधिकारी नाही ना, पण नाम ही साधनातही सर्वांना आत्मसात करण्याजोगी आहे. म्हणून तुकोबाराने सांगितलं, येरदार जावी असं तुला वाटतंय ना, मग ये कर म्हणले आईसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. त्यावेळेस त्या गृहस्थाची थोडी द्विधा मनस्थिती झाली. यांचाही संशय काढायचा प्रमाणात माझ्या देण्यात घेण्यात आधी डोळ्यात कणू गेल्यासारखं चालायला लागले. म्हणून तात्पर्य त्या ठिकाणी त्यावेळेस तो ग्रस्त म्हणला, महाराज की असं माऊलींना विचारलं ते सांगले ज्ञानाशिवाय जन्म मरणाची निर्धार नाही. मग माऊलीचं का खोटं आहे का? आणि तुम्ही सांगतात आईशे विठोबाचे नाम उच्चार येतात. आता मग आता नाम मार्ग स्वीकारू का ज्ञान मार्ग स्वीकारू? यापैकी कोणत्या मार्गावर आरूढ? तुकोबाराज झाले का अरे बाबा अशी तुझी द्विधा मनस्थिती होऊ देऊ नको. म्हणजे का नाम मार्ग स्वीकारला तरी तोच आहे आणि ज्ञान मार्ग स्वीकारला तरी तोच आहे. म्हणजे त्यात काहीच भेद नाही. मला का बरं नाम आणि ज्ञान यात भेद नाही असं कसं म्हणताय? त्यावेळेस तुकोबाराज अरे बाबा ज्ञान 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 म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? भक्ती रूपी आईच्या पोटी जन्माला आलेलं मूल, भक्तीचे उदरी जन्मलेचे ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान. अशा प्रकारे भक्ती रूपी आई अशी आहे, आपल्या मुलाचं मोठेपणा वर्णन करते. अशी कोणची आहे मुलाचं मोठेपणा झालं तिने म्हणून घेतले असली तर सावत्र असेल, सख्खी नाही विठ्ठल. म्हणून त्या ठिकाणी असणार भक्ती त्या ठिकाणी रूपी आई अशी आहे की आपल्या मुलाचा मोठेपणा ज्ञान अशा. म्हणून झाले भक्तीची उदरी जन्मलेचे ज्ञान. म्हणून नाम मार्गही स्वीकारला तरी तोच आहे आणि ज्ञान मार्ग सुद्धा तोच आहे. म्हणून भक्तीविन मोक्ष काय आणि ज्ञानाविन मोक्ष. एक दृष्टांत सांगतो म्हणजे आठवण. एक गृहस्थ जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये अनुष्ठानाला सुरुवात केली. एक 2 महिने अनुष्ठान केल्यावर देवी प्रसन्न झाली आणि विचारलं म्हणे बा काय इच्छा आहे तुझी? मी प्रसन्न आहे, मग काय पाहिजे असेल ते माग म्हणे. त्यामुळे त्याने सांगितले आई काहीच इच्छा नाही, फक्त एक आहे का गुणवान असं एक पुत्र व्हावा, फक्त एवढी इच्छा आहे. एकच मुलगा पण गुणवान व्हावा म्हणले. नाही तर बरीचशी माणसाची म्हणे एकला धड तसल्या नको, फक्त एकच असं पण गुणवान पुत्र. त्यावेळी ते म्हणे सांगितले काय हरकत नाही, माझा आशीर्वाद येत असतो म्हणजे
गुणवान पुत्र होईल जा म्हणते. मोठा आनंद झाला त्याला. आला पाहता पाहता 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाली, पुत्र प्राप्ती नाही. पुन्हा मंदिरामध्ये गेला, पुन्हा अनुष्ठानाला सुरुवात केली. देवी पुन्हा प्रसन्न झाली. म्हणजे बा तुला आणखी काय पाहिजे? मला आई आणखी नाही. मग पहिल्या 5 वर्षामध्ये दिलेलं आश्वासन अजून नाही कडेला गेलं. म्हणजे मला तुम्ही पहिला जो आशीर्वाद दिलता का जो तोच खरा झाला नाही. म्हणजे काय आशीर्वाद दिलता? कारण गुणवान पुत्र व्हावा अशी इच्छा केली. म्हणजे मग नाही ना झाला. देवी म्हणले हा आशीर्वाद दिलता का? म्हणले हो. मग आशीर्वाद दिलेले किती? मला 3 वर्ष झाले. देवीनं विचार केला माझा आशीर्वाद कधी खोटा होत नाही. 3 वर्ष झाले अजून पुत्र नाही. म्हणले नाही ना. म्हणले मग देवीने विचारलं बरं तुझं लग्न झालेलं किती वर्ष आहे? मला देवी म्हणली वेडपाटा मुलाची इच्छा करतो म्हणले त्याला अगोदर आई असली पाहिजे. एवढं तर डोकं असं होतं नाही ना. विना आईची जर लेकराची इच्छा केली तर शहाणपणा म्हणायचं की वेडपट म्हणायचं. या दृष्टांत सोडून आपली सगळ्यांची ती स्थिती आहे माय बाप. भक्ती रूपी आईशिवाय ज्ञान पुत्र जन्माला येईल का? पुढे भक्तीने धरणे मग त्यावेळी त्या ठिकाणी तुकोबराज सांगतात की अरे बाबा ज्ञान 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 म्हणजे काय? भक्तिरूपी आईच्या पोटी जन्माला आलेलं. इच्छा प्रत्येकाची आहे आपल्याला ज्ञान पुत्र व्हावा. ज्ञान होऊ नये असं कोणाला वाटतं? कोणाची इच्छा आहे त्याने हात वर करा. ज्ञान पुत्र व्हावा इच्छा आहे पण भक्ती आई आहे का हे शोधा ना. विना आईच्या पुत्राची जरी इच्छा करणं मग त्या माणसासारखा तर आपलं वेडपटपणाच नाही. म्हणून भगवंताचं नाम ही भक्ती आहे. त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन ही भक्ती आहे. जो नामचिंतन भक्ती करतो त्याला ज्ञानपुत्र जन्माला आल्याशिवाय नवविध भक्तीच्या करुणी नव अगोदर नवविध भक्तीच्या नवरात्र मग ज्ञानपुत्राची इच्छा आहे बरं. पण आपलं मात्र त्या ठिकाणी आपल्याला भक्ती वाचून मुक्तीची मज ही तर खरी अपराधी आहे. त्या ठिकाणी भगवंताचे नाम भक्ती करायचे नाही पण ज्ञानपुत्र व्हावा. जो त्या ठिकाणी भगवंताचं भजन करतो या ठिकाणी नामचिंतन ज्याच्या मुखामध्ये आहे अशा प्रकारे ज्ञान तिथं प्रगट झाल्याशिवाय राहतच नाही. अशा प्रकारे म्हणून तुकोबारानं सांगितलं तुला ज्ञानाचा मार्ग अवघड वाटतो ना नाम मार्ग स्वीकार ना. त्या ठिकाणी ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता जन्म भगवंताचं नाम ज्याच्या मुखामध्ये आहे अशा प्रकारे. मग ते असणारं ते नाम 4 वेदाच्या महावाक्यापैकी असो सगुण असो किंवा निर्गुण असो भेदच नाही ना माय बापा.
तुम्ही गुळ माना नाही तर गोडी माना. गोडी ती घ्यायची पण गुळ घेतल्याशिवाय गोडी मिळेल का? गेली किराणा दुकानदार असं करा आम्हाला गुळ नको देऊ पण अर्ध किलो गोडी द्या. मला ते ही सुद्धा मागणं वेडपटपण आहे. गोडी पाहिजे असेल तो गुळ घेतलाच पाहिजे. गुळ सगुण आहे गोडी निर्गुण आहे. हे दोन्ही वेगळे असले तर प्रश्न आहे ना माई बाप. म्हणून याच्या करता त्या ठिकाणी भगवंताचं त्या ठिकाणी जो नाम ज्याच्या मुखामध्ये आहे तो ज्ञानपुत्र झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे म्हणून माऊली सांगतात ज्ञानाशिवाय जन्म मरणाची इर्धा जात नाही. आणि तुकोबराय सांगतात आईशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म ही पितृकला दिसते. मग तो ग्रस्त मला खरंच महाराज माझा संशय गेला बरं का. त्या ठिकाणी भक्तीनं मोक्ष असतो नाही तर ज्ञानानं मोक्ष असतो. आता तो संशय राहिला म्हणून त्या ठिकाणी. पण ही असणारी इरधारी इच्छा नसता आमच्या पाठीमागे लागलीच का? आता मला सांगा ही इरधार आपण सुइच्छेने कोणी पत्करली? आपली इच्छा नसत आपल्या पाठीमागे लागली ना. खरी जन्म मरणाची इरधार जी पाठीमागे लागली त्याला प्रामुख्यानं 3 कारण आहे. पहिलं कारण आहे वासना, दुसरं कारण आहे कर्म आणि तिसरं कारण आहे ती पापपुण्य. म्हणून पहिलं जन्माला कारण आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी पहिलं कारण. दुसरं कारण कर्म आहे. म्हणून माऊली आहे ना आगा कर्मेच वरावे तेही सुख दुःखे आणि ते भोगावया यावे देहाई का. अशा प्रकारे दुसरं कारण आहे असणारे कर्म आणि तिसरं आहे ती पाप पुण्य. म्हणून कडे पाप पुण्य करून जन्मा येतो. पाप पुण्याच्या समानतेत असणारा हा नरदे आहे. पाप अधिक असेल तर यमपुरीला जाईल आणि पुण्य अधिक असेल तर स्वर्गाला जाईल. आणि पाप पुण्याच्या समानतेत या मृत्यू लोकांमध्ये ते असते. अशा प्रकारे अज्ञान असेल तर पशवाधिकाच्या जन्माला जाईल. ज्ञान असेल तर इरधारच राहणार नाही. पण पाप पुण्याच्या समानतेशिवाय इथं येणं नाही. अशा प्रकारे आणि असं ज्यावेळी म्हणत असं उद्धवाला विचारलं भगवंता सगळी नरदेहाला आणि पाप पुण्य समान करून म्हणले हो. मग सगळी जर पाप पुण्य समान करूनच जर नरदेहाला आली तर येथे आल्यावर सगळ्यांची वृत्ती सारखी का नाही? शंका घेतली. सगळी जेवढी नरदेहाला आली तेवढी जर पाप पुण्य समान करून जर आली असली ती इथं आल्यावर सारी एका धोरणात कामून राहत नाही. अशी विसंगती का? त्याचं कारण आहे. म्हणजे उदाहरण घ्या एखाद्याचं पुण्य 10 रुपये आणि पाप 8 रुपये. पुण्य किती जास्त आहे? 2 रुपये. पुण्यानं काय मिळालं? स्वर्गाचा भोग. तोही किती का? थोडं 2 रुपये पुण्य. भोग संपला रे संपला की पुण्याची पावटी तेवढं त्या ठिकाणी असणारा 2 रुपयाचा पुण्याचा भोग भोगायचा झाला की त्याचं पापही 8 रुपये पुण्य समान झालं की आलं माणसात जन्म. आता दुसरं उदाहरण असं एखाद्याचं पाप 10 रुपये पुण्य 8 रुपये. पाप 2 रुपये अधिक असल्यामुळं कुठे गेलं? म्हणून खऱ्याला काय म्हणा यमपुरीला गेला. तिथं सुद्धा किती काळ राहायचा? तेवढं 2 रुपये पापाचा भोग भोगेल. त्या 2 रुपये पापाचा भोग भोगायचा झाला रे झालं की त्याचं पुण्य 8 रुपये पाप 8 रुपये समान झालं. आता एक पुण्यक्षय होऊन स्वर्गाहून आला आणि दुसरा पापाचा भोग भोगून यमपुरीहून आला. इथं आल्यावर त्याच्या वागणीहून ओळखायचा यो कुठून आला? विठ्ठल. एखादं सोमवार कळत नसलं म्हणायचं नक्की तिकून आले यमपुरीहून. आणि इथं आल्यावर जर सद्बुद्धी जर निर्माण होत असेल तर नक्की पुण्यक्षय होऊन आलेला आहे. अशा प्रकारे पण एक आहे हे असणारी 2 आणि तिसरं त्या ठिकाणी असणारं कारण जे कर्म जे आहे का कर्माचा त्या ठिकाणी भोग भोगण्याकरता या देहाला यावं लागतं. आणि एक आहे कर्माचा भोग भोगूनच सारावा लागतो. कर्माचा त्याग नाही मायबाप. कर्माचा भोग आहे आणि मग तो भोग भल्या भल्यांना सुद्धा भोगावा लागला. मनोवरणी केली बा कर्मे दशरथ वियोगी मिळालो कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला शिवाले मनमत झाला श्रीराम. कर्माची मला ते अभंगात माऊलीने सगळ्याची यादी दिली. त्यांना जेवढे काही कर्माच्या
कर्दमात जेवढी शेंडी सकट बुडाली अशा प्रकारे त्या मग हे जे असणारे कर्म जे आहे कर्म हे सगळ्यांना भोगावं लागेल. प्रभू रामाला म्हणजे दशरथ राजा देवाचा बाप होता आलं, देवाचा बाप होता आलं, पण श्रावणाच्या आई वडिलांचा शाप नाही ना चुकवता आला, कारण की कर्म आहे त्या ठिकाणी ते असणारं ते भोगावंच त्या ठिकाणी लागेल. प्रभू रामाला सुद्धा सीतामाई त्या ठिकाणी रावणाकडून सोडून आणायचा आधी देऊन सैन्य नाही नेता, वानर माकडच न्यावा लागली का, ते सुद्धा कर्म आहे बरं का. देवाला सुद्धा चुकलं नाही तर आपली काय कथा आहे बरं का. काशी राजाच्या कन्येचा विवाह आणि त्या काशी राजाच्या कन्येने आपल्या वडिलांना सांगितलं की ताता मी देव ब्राह्मण आणि ऋषी तिघापैकी जो रूपवान असेल का तो पती करणार, क्षत्रियाला निमंत्रित करू नका. तेव्हापासून आंतरजातीय विवाह म्हटलं तरी चालेल पुराणात. ठीक आहे, मग देव ब्राह्मण आणि ऋषी तिघांना निमंत्रित केलं. नारदानं पाहिलं मुलगी फार रूपवान आहे, नारदासारख्याला सुद्धा वाटलं एकदाच हळद लावून मोकळं व्हावं, पण त्याने विचार केला माझ्यासारखा पर्वतमणी रूपवान आहे त्याच्या गळ्यात वरमाला घालू नये या मुलीनं, मग आपण काहीतरी अगोदर युक्ती केली पाहिजे. मग नारद देवाकडे गेले आणि विनंती केली, म्हणजे देवा माझ्यासारखा पर्वतमणी रूपवान आहे, म्हणजे मग त्या मुलीनं पर्वतमुनीच्या गळ्यात वरमाला घालू नये याच्याकरता काहीतरी करा ना. म्हणजे काय करू, म्हणजे एक करा ना, त्या स्वयंवर मंडपाच्या आत पाऊल टाकला रे टाकला की पर्वतमुनीचा चेहरा वानरासारखा करा, म्हणजे ती मला माळ घाली. ते म्हणजे काय असो. पर्वतमुनीला अशी शंका निर्माण झाली. पर्वतमुनी देवाकडे आला, सांगितलं म्हणजे देवा माझ्यासारखाच रूपवान नारद आहे, नारदाच्या गळ्यात वरमाला घालू नये म्हणून एक करा ना. म्हणजे काय, त्या स्वयंवर मंडपाच्या आत पाऊल टाकलं ना तर नारदाचा चेहरा माकडासारखा करणं, म्हणजे ती मला माला घातली. देव म्हणजे तसं दोघं नाही होईल. आणि दोघंही त्या सोयीवर तिथेच्या वेळेला त्या मंडपाच्या गेट पाशी म्हणजे देवाला आठवण करून द्यायला आल्यावर दोघांनी देवाचं दर्शन घेतलं आणि वेगळे वेगळे खुणाने सांगायला लागले तेव्हा तेवढ्या आठवणीत असेल. देव म्हणजे ध्यानात, मी जरी कोणाच्या ध्यानात माझ्या सगळे ध्यानात येत नाही, एखादच कोणाच्या सासूला कोण टाकून बोलतो मला माहित नाही काय, म्हणजे माझ्या सगळे ध्यानात, मी जरी कोणाच्या ध्यानात असेल असं म्हणजे मग तेवढं हो हो. आणि त्या मंडपामध्येच्या आत पाऊल टाकल्याबरोबर नारदानं पाहिलं तर पर्वतमुनीचा चेहरा वानरासारखा झाला. बस म्हणले ते आपल्याला मला माल गेलं, देवाने आपण ऐकलं. पर्वतमुनीनं पाहिलं तर नारदाचा चेहरा माकडासारखा झाला. त्याला वाटलं आता आपलं देवाने ऐकलं. बरं याला त्याच्याबद्दल दिसायचं आणि त्याला याच्याबद्दल अजूनही माणसं दुसऱ्याचाच बदल बघितले, आपल्यात काय बदललं हेच बघत नाही. म्हणून माणसाची माणसाला दुसऱ्याच्या ताटात पडलेली माशी दिसती, पण आपल्या ताटात गाढ अवचरत याचा कुणीला. आता तिथे गेले मंडपामध्ये, एक एकूण नारद म्हणी, एक एकूण पर्वत म्हणी आणि भगवान बसले. आता बाबा मुळातच रूपानं पुन्हा एक एकूण माकड आणि एक एकूण वानर बसले. मधला आणखीनच खुलून दिसायला मुलगी आणि देवाच्या गळ्यात वर घातल्यामुळे दोघांनाही रागण म्हणे देवा आमचा अभ्यास करून तुम्हाला कशी वर मला घातली. ते म्हणजे एक पठी घातली तुम्हाला कशी काय वर मला घाली. म्हणजे का बर दोन आरशी आणले दोघा पुढं मानले. म्हणजे बघा ना आपोआपले बरोबर कोणी म्हणतो देवा वानणाऱ्यासारखं कसं काय दिसत. नारदाला विचारलं म्हणजे का म्हणजे नारद म्हण पण मी माकड कसं काय दिसते. म्हणजे ते पर्वत म्हणीला विचार म्हणजे. मग त्यावेळी दोघांना आपापल्या चुका कळल्या. मला तर तेव्हापासून मन पडली काय दोघांच्या बांधणार या दोघांनाही आपला क्रोध मात्र आवडता आणि म्हणजे देवा आम्हा दोघांना एकाला माकड आणि एकाला वानर केलं आणि मुलगी तुम्ही मिळवली ना असा तुमचा एक अवतार होईल. त्यात त्या ठिकाणी तुमची स्त्री त्या ठिकाणी राक्षस घेऊन जाईल. आम्हाला माकड आणि वानर काय करता. वानर आणि माकडच नेल्याशिवाय ती पुन्हा परत मिळणार नाही. हा देवाला शाप होता. हा देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही तर आपली काय कथा आहे विठ्ठल. म्हणून अयोध्येवरून सैन्य नाही नेता आलं कारण हे सुद्धा कर्म आहे.
म्हणून त्या अशा प्रकारे म्हणून हे जे असणारं जे कर्म आहे आणि त्याच कर्माचे 3 प्रकार वर्णन केलेले आहे. संचित, क्रियामान आणि भोग. मग ही खरं त्रिविध जे कर्म आहे ना आणि त्याच्यामुळे तर खरं आपल्याला बहुरोग झालाय हेच पहिल्या चरणात. कुठे भवरोग, कुठे भवर म्हणून तुकोबारा सांगतात तुटे भवरोग हा खरा भवनाम संसार. संसार म्हणजे जन्म मरणाची आधार. हा भवरोग जो आपल्याला झाला ना याचं कारण हे त्रिविध प्रकारचं कर्म आहे. संचित, क्रियामान आणि भोग. हे 3 प्रकारचं त्या ठिकाणी हे जे कर्म आहे ना हे कर्म खऱ्या त्या ठिकाणी आपल्या भवरोगाला काय रोग जो होतो रोगाला काहीतरी कारण असतं. काहीच कारण नाही अचानक रोग. काही काय म्हणतो बघा ना आपण आयुष्यात कोणाच्या वाढल्या पाचोळीवर पाय टाकले वाकडा पाऊल पडणार वाकडात पाऊल लिव्हर गेला कशाने एवढं तरी डोक्यात असं काहीच नाही. आणि भवरोग कसा माहिती आहे आता बऱ्याच जणांना त्या ठिकाणी आपल्याला रोग झालेलाच नाही आणि भवरोग तर आपल्याला आणि हा भवरोग जर झालेला आहे का हे सामान्य डॉक्टरांना नाही कळत फक्त हेच डॉक्टर आहेत. बाकीचे डॉक्टर फक्त त्यांना स्थूल देहाचं ज्ञान आहे ते फक्त ते पाहते असे पण त्यांना आजार कळतो असं काय नाही. विनोद म्हणून सांगत असं एक माणूस आजारी पडले गेला डॉक्टरकडे असं झोपवलं त्याने त्या बाकावर कानात हे घातलं इकडं तिकडं गॅस वास वाडा तो पाय लांबी होती वाट डोळे अंगावर होते अंगावर डोळी बघितली जीभ बघितली उठून बसलो म्हणजे काय दुखत होते मला म्हणतो आता काय आज होतं. हे सामान्य त्या ठिकाणी असणार पण भवरोग हा करणार का भवरोग त्या ठिकाणी फक्त आपल्याला झालेले तो त्यांना आणि म्हणून तो तळमळीनं तातडीनं त्या ठिकाणी का रे बाबा हा तुला रोग घालायचा ना मग या रोगावर हेच औषध आहे
मग आमचे आहे ना, महावाक्याची निनावी गुरु कृपेची निधावी, माथा हातू ठेविला नवी थापटीला जायचा, मग विश्व सुपणीशी माया नीद सांडोनी धनंजया. खरं हे औषध त्या ठिकाणी देत होते. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला हा झालेला रोग, याला कारण फक्त त्या ठिकाणी असणारे त्रिविध प्रकारचं असणारे हे कर्म आहे. आणि या कर्मामुळे त्या ठिकाणी आपण असणार आहे. आणि कर्म त्या ठिकाणी काहींचं एकाच जन्मात सरेल असं बी नाही. त्या ठिकाणी जोपर्यंत आहे कर्माचा भोग भोगूनच सारावा लागतो. किती त्या ठिकाणी त्याचा त्यागण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी तो त्यागता त्या ठिकाणी येतच नाही. त्या ठिकाणी तो भोगावाच लागतो. अशा प्रकारे आणि ते भोगण्याकरता आपल्याला पाठीमागे लागला हा त्या ठिकाणी भवरो. आणि हा घालवायचा आहे ना, आलो ना आपण असणार आहे रोगी म्हणून आहे, आलो तिथं. आणि हा जर आपल्याला घालवायचा असेल ना, तर सगळ्याला सर्वांना पेलवेल अशा प्रकारचं सोपा औषध तो बऱ्याच सांगतात. हो वायसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवत नामचिंतन करा. त्या ठिकाणी नामचिंतनानं त्या ठिकाणी जन्म मरणाचे इरधार त्या ठिकाणी. आता नामानं इरधार कसे जाते त्या ठिकाणी आपण त्याचं वर्णन केलं. पण या असणाऱ्या नामचिंतनात एवढं सामर्थ्य आहे की ज्याच्या मुखात त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन आहे, अशा नामधारकाला पाप आणि ताप सुद्धा बाधू शकत नाही. हे तिसऱ्या चरणात वर्णन. जाहिरात लागायची, दुखणे अनेक पण येलाच ये, दुखणे अनेक पण येलाच. मग कोणी त्या ठिकाणी या त्रिविध कर्मानं त्या ठिकाणी त्रासलेला असो त्याला सुद्धा सांगितलंय ऐसे विठोबाचे. जो भवरोग झालाय त्यालाही सांगितलंय ऐसे विठोबाचे. जो पापी आहे त्यालाही उपाय सांगितला ऐसे विठोबाचे. आणि जो तापानं तापलेला आहे त्यालाही सांगितलं ऐसे विठोबाचे. माता एका भगवत नामाने सगळ्याला गुण येईल कसा. तुकोबाराज सांगता पथ्य नाम विठोबाचे. अरे भवरोगा
असेल तर अनेक काय शिल्लक जिथं भौरव नाही तिथं पापातापाचं काय घेऊन असं. पण एक आहे ज्याच्या मुखात भगवंताचं नाम ही भक्ती आहे आणि जो नाम भक्ती करतो त्याला ज्ञानपुत्र झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग ज्ञान प्रगट झालं रे झालं की माऊली सांगतात त्रिविध प्रकारचं कर्म असेल ना पण वर्णन केलं बा ज्ञान आग्नेचे मुखे आणि जेने जाळलेली कर्म असे. ज्याच्या ठिकाणी दिव्य ज्ञान प्रगट होतं त्या ज्ञानाच्या अग्नीत त्याची कर्माची काष्ट जळून राख होता. कर्म शिल्लक राहत नाही म्हणून ज्ञात्याला कर्म नाही. ज्ञात्याला कर्म विधी विधान आहे का? आपण पाहतो ना जवळ आत्मागिरी बाबा आहे काही सकाळी उठायचं स्नान करायचं काही ना ब्रश करायचा देवपूजा करायची ही त्यांना कर्म आहे का? काहीच कर्म नाही त्या ठिकाणी. म्हणून तर दात घासून तोंड धुतलेले 40 वर्ष धुतीवर अंग टाकले होते 23व वर्ष स्नान नाही देवपूजा नाही काही नाही काही त्यांना काय देव देव ज्ञात्याला कर्म आणि विधी विधान ज्ञात्याला ज्ञात्याला काही कर्म करायचीच नाही का? त्या ज्ञानानं च्या अग्नीमध्ये त्याची कर्माची काष्ट जळून राखल आहे त्या तिथं काहीच कर्म राहत नाही. कर्म ज्ञात्याला एक नाही आणि कर्म आणखी वेड्याला एक नाही. वेड्याला काही कर्म नाही विधी नाही विधान नाही अशा का नाही त्याला काहीच कळत नाही म्हणून नाही. आणि ज्ञात्याला का नाही ते कळण्या न कळण्याच्या पलीकडे गेला पाहिजे नाही. त्याला कळणे आणि न कळणे ना जाणीव आणि ओझे ते दोन्ही टाकले म्हणून त्याला कर्म नाही त्या ठिकाणी. आणि त्याच्या दृष्टी दिसे त्याला पूजा करायची गरज नाही त्याला ध्यान करायची गरज नाही. तो त्यांचं ध्यान करतो यांना का ध्यान करायची गरज ना. राम हमारा जप करेन हम बैठे आराम अशा प्रकारे म्हणून त्याला एक कर्म नाही आणि वेड्याला एक कर्म नाही. का नाही दोघांना? काका थोडं विनोदाच्या भाषेत सांगतो. हे दोघांना का नाही? एकानं टाकून दिली एकानं टाकून दिली आणि एकाला सोडून निघून गेली. बुद्धी बुद्धी ज्ञात्यानं टाकून दिली का? त्याला त्याची गरज उरली नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही. एका केशी राजे देव पाहावया गेलो तेथे देवाची होती मला त्याची गरज नाही. ज्ञात्यानं टाकून दिली आणि वेड्याला बुद्धी सोडून निघून गेली. म्हणून दोघाला कर्म विधी विधान नाही. विठाल म्हणून त्या ठिकाणी असणारे त्यांचे कर्म शिल्लक राहत नाही. ज्ञान प्रगट झाले की जन्म मरणाची एरझार जाते म्हणून ती नाही. अशा प्रकारे ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे अशा प्रकारे आणि भगवंताचं नामचिंतन असतं ज्याच्या मुखात भगवंताचं नामचिंतन असतं तिथं त्या ठिकाणी अनेक काही प्रकारची पुण्याची पर्वतच्या पर्वत निर्माण तिथं पाप राहील कसं? हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी अशा किंवा त्या ठिकाणी पाप कोठे राही हरी आठविता थोडं बरं का आता मला आणि बरोबर सगळी प्रमाणाची अप्रमाण एक बी नाही अशा प्रकारे म्हणून बरोबर आहे हरिविचाराने आनंद पाप राशी अशा प्रकारे जातीने राहायची त्या केव्हा माणूस तर तरुण अग्नी मिळेल समरस झाले भगवंताचं नामचिंतन ज्याच्या मुखात त्याला पाप बाधील. कितीतरी मग एक नाही तर अनंत जन्माची त्या ठिकाणी पर्वत जळती पापाची त्या ठिकाणी पर्वत किती बी असो त्या एकाच नाही किती जन्मातले त्या ठिकाणी अशा प्रकारे कसं राहील म्हणून तर माऊलीने त्या ठिकाणी गवताच्या गंजीचा आणि अग्नीचा दृष्टांत देऊन सांगितलं.
जुना दृष्टांत आहे. खेड्यागावामध्ये लाईटी नसायच्या, आपली संध्याकाळी झाली की दिवे लावायचे, त्यामुळे लाईटी फक्त शहरात. आणि असा एक शहरातला जावं खेड्यामध्ये आला दिवाळीच्या सणाला, आणि दिवाळी म्हणली की गडगड सगळे दिव्याचाच सण आहे, दिवे लावले. त्याने पाहिलं, म्हणलं इकडे मुंबईला नसते पण इकडे कशी काय दिवे लागले, म्हणजे काय म्हणलं ते मला काय, त्याला दिवाच माहित नव्हता. त्याने आपल्या मेवण्याला विचारलं, म्हणलं राजे काय आहे म्हणलं. त्याला वाटलं आपण तरी का मग कमीपणाचं. ते म्हणलं तुम्हाला माहित नाही मला. नाही मला याला सूर्याची पिलं म्हणते, मला सूर्याची पिलं म्हणलं. आमच्या तिकडे नाही मला आत्ताशी खेडेने आले, शहरात यायला उशीर आत्ताशी सूर्याची पिलं खेडेने आले. त्याने विचार केला, मला मुंबईतल्या लोकांना अजून सूर्याचं पिलू माहिती नाही, मला एखादं तरी दाखवायला न्यावा म्हणतात. पण याला मागावं तरी कसं काय म्हणलं, मला एखादं सूर्याचं पिलू द्यावं. पण याला सारखी तीच सूर्याचं पिलू काय असं एखादं घेऊनच जायचं. संध्याकाळी त्या ठिकाणी जेवणे आणि झोप. पण याला काही झोप, सारखं सूर्याच्या पिलाचं चिंतन. सारी सामसून झाली. त्याने एक सूर्याचं पिलू उच्चारलं, जवळ गंज होती, गंजीच्या आडबाजूला नेऊन मला सकाळी घेऊन जात आहे. आता हे पिलू गंजी पैसे गेलो, गपचीप बसन पिटली ना गंज. आता गंज पिटली, सगळं गंज पिटली दाखवते. ते म्हणलं माझ्या सूर्याच्या पिलाचं काय जाऊ, मला इथं आणून होतं म्हणून त्याने तो केला. तसं म्हणून माऊली तरुण अग्नी मिळे समरस. जसं मग किती जरी जन्माचं पाप असलं ना तरी भगवन नाम ज्याच्या मुखामध्ये आहे, वसवणं शके पाप नामानं पाप जाय त्रिविध होतो. नामाचा आणि तापाचा काय संबंध? मग ताप विविध प्रकारचा आहे, आध्यात्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक. मग त्रिविध प्रकारचे जरी ताप असले, पण हे काय माय बाप आपल्या थोडक्यात म्हणणं करा, तापाचा आणि देहाचा संबंध का तापाचा आणि आत्म्याचा संबंध? ताप देहानुसंधानानं का आत्मानुसंधानानं? तापाचा देहाचा संबंध आहे, तापाचा आणि आत्मस्वरूपाचा काय संबंध? आणि मी तर देह नाही, मी तो वासुदेव का, ही भूमिका ज्यावेळेस त्यांना प्राप्त होती त्यावेळेस ताप असेल तर त्या ठिकाणी देहाचा तापाचा संबंध, माझ्याशी काही संबंध नाही. जाय त्रिविध होतो ताप, अशा प्रकारे. म्हणून त्या ठिकाणी असणारा ज्याच्या मुखात भगवंत त्याला पापही बाधू शकत नाही, त्याला तापही त्या ठिकाणी बाधू शकत नाही. नवनव पापाला, तापाला, जन्म मरणाच्या इरझारीला, या सगळ्यांना कारणीभूत असणारी काय आहे? ती असणारी माया. पण ती माया सुद्धा दाशीवून पाया लागते कशानं? तर आईशे विठोबाचे नाम. ज्या नामात त्या ठिकाणी जेवढी ताकद आहे, एकदा त्या भगवंताचं भजन करू आणि मग थोडासा मायेचाही विस्तार करू. हरी विठोबा. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाऱ्या सांगता, या सगळ्याला कारणीभूत जी असणारी माया, ही माया सुद्धा त्या नामधारकाच्या दाशी होऊन पाया लागेल एवढी त्या नामामध्ये सामर्थ्य. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. कशानं? तर आईशे विठोबाचे, या सगळ्या चरणाचे फक्त आईशे विठोबाचे नाम एवढं एक करून घेतलं की संशय नाही. अशा प्रकारे आमच्या अनर्थी भाऊंचा फारच आग्रह,
म्हणजे महाराज मी तुमचा लय वर्षापूर्वी एक दृष्टांत ऐकली ऐकावा अशी माझी ती इच्छा आहे बाबा. म्हणजे कोणची? म्हणजे मी लाटमतेत मला ऐकायची. त्याने अगोदरच सांगितलं आता. बरं आता त्यांना होय म्हणलं वचन न मोडी भाऊंचा आलेला. पण हे सुद्धा म्हणजे जे मायेच्या कर्दमात रुतले त्यांचंच आपण तर शेंडी सकट बुडालेले आहेत. आपला तर विषयच नाही मायेच्या कर्दमात. अशा म्हणजे अज्ञान म्हणजे त्या ठिकाणी खरं आहे. अशा म्हणून भाऊंची इच्छा म्हणून एक दृष्टांत थोडासा वेगळा जाऊन सांगतो बरं का. असं एक गावामध्ये एक ब्राह्मण राहत असायचं. एक मुलगा ब्राह्मणाचा, पण लिहिता वाचता येत नव्हतं त्याला. शाळेतच कधी गेलं नाही तर कसं लिहिता वाचता येत. तर त्यानं विचार केला पण मी जातीनं ब्राह्मण आहे, लोक आपल्याला काही विचारायला येते ना, आल्यावर सांगता आलं पाहिजे एकादशी कधी, पौर्णिमा कधी, कोणचा सण कधी, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पण लिहिता वाचता येत नाही. आता पंचगण आणून तरी काय करावं. एकदम तर म्हणला मी 6 महिने शाळेत गेलो पण मला सही पुरतं सुद्धा शिकवलं नाही. म्हणजे एवढं कसं मास्तराचं ध्यान नव्हतं तुझे. मला कधी जास्त मला दर रविवारी आणि मला अर्ध्या तिकटापती गेला तरी तुला तसं ते शाळेतच गेलेलं नव्हतं. मला पंचगणावरून तरी काय करावं, लिहिता वाचता येत नाही. मग तिने काय केलं बरं, काही एक युक्ती केली. बऱ्याच वेगळ्या वेगळ्या रंगाचे खडे गोळाले. हा पांढरा खडा, हा निळा, हिरवा, पिवळा, जांभळा, आणि जे ते खडे एक एका सणाचा मेळ बसवला त्याने. म्हणलं यो जांभळा खडा आहे, म्हणलं यो नव्याच्या पौर्णिमेचा, मग त्याच्याकडे पिवळा आहे म्हणलं तो शिमग्याचा, त्याच्या पुढे म्हणला यो निळा आहे तो पाडव्याचा. अशा प्रकारे मग लाल आला की तो अक्षय तृतीयाचा. म्हणजे असा सणाचा त्याने मेळ बसवला. आणि ते सगळे खडे त्या ठिकाणी त्याने आपल्या घरामध्ये एका कोराड्यात व्यवस्थित लावून ठेवले. थोडक्यात त्याचं खड्याचं पंचांगण, ज्या खड्याचा नंबर येईल तो सण सांगायचं. अशा प्रकारे. पण आता असं पुढं नवरात्र जवळ आले. नवरात्र जवळ आली का आमच्या माता बहिणी पाहतो हा ना सगळं धुणं सारवून. पहिली सारवायची घरं असेल, आता धुवायची. आताची का सारवीत बसले तर आढा होऊन जायचं. पहिली त्या ठिकाणी घरं सारवायची होती आणि आताची धुवायची. असं एक जण तर असं बांधलेलं की दूध एक शेजाऱ्याचं होतं जुनं बेंड्याच्या बेताडा. त्याला वाटलं शेजारी दूध आपण काय सारा ती बसलं दूध म्हणले या ना महाराज चहा घ्या. म्हणलं चहा म्हणली थांबा म्हणले आता चहा करते. म्हणजे कवड हे काय गरज डोळ्यात झाले की चहा करते. मला कवड डोळ्याचं म्हणजे जवळ गडूळ पाणी निघत येतं. गडूळ पाणी निघायचं कवा बंद होईल तुझं बेंड्याचं बेता. मला मी चहाच नाही घेत म्हणजे. तात्पर्य त्या ठिकाणी तसं सारवायची होतं. त्या बडजीबाच्या पत्नी आपले सगळं घर सारवीत आले. त्या कोराडे पैसे खडे पाहिले, तिला काय मिळेल खडे, तिने सगळे काही गमेले गोळा केले, कोराडा सारवला आणि सगळ्या खाड्याचा एक ढीग लावून ठेवला. आता दुसऱ्या दिवशी माझ्यासारखा एक जण आला त्या ब्राह्मणाकडे. म्हणलं देवा उद्या सणाचं काय नाही, बसा म्हणलं वस्तीवर पंचगण बघून सांगतो म्हणलं. ती गेला आता पंचगण बघितलं. अरे मला एकही सणाला सूट नाही म्हणलं. म्हणजे सण सूद माणसं म्हणतात ना, कारण बरीच माणसं सणाच्या दिवशी सूट येत नसते. आणि जेवढे सूट असते का त्यांची सण नसतो म्हणून सूट राहते. तसा त्या ठिकाणी त्याने पाहिलं म्हणजे सगळ्या सणाचा तर अवघड होऊन बसलाय म्हणून. आता कोणत्या सणाचा नंबर सांगावं बरं, नाही सांगावं म्हणून आज काय झालं याला सांगायला. आणि सांगावं तर कोणता नंबर, सगळे सण एका जागी गोळा झालेच नाही. म्हणलं काय असं म्हणलं. त्याने सांगितलं मला फार नामी येते. म्हणला का काय सांगावं म्हणलं. सारं गाव गोळा करा मला चावलं, सगळ्याला सांगू. सगळं गाव गोळा केलं. म्हणजे काय म्हणजे आज लाटम थित म्हणजे लाटम थित म्हणलं. 12 सण एके दिवशी आले की त्याला लाटम थित म्हणलं. 12 सण आले म्हणजे एके ते म्हणले. पण आता कसं काय म्हणलं सांगतो म्हणलं. मग त्याने सांगितलं मला असं पण तुम्ही एकाडे लोक म्हणजे एकाड्याने बैल धुवायचे मला पोट. त्या कोपऱ्यात मला केळी कळस आला वडिलाच तुम्ही गड बसवा मला एकाडे. एकाड्याने म्हणलं तुम्ही व्यवसायाला जायचं. इकडल्या कोपऱ्यात म्हणला बिनसुराचं वाद्य वाजवायचं. म्हणजे काय काय
शेवटचं सोडला कधी शेवट म्हणजे असं त्याने असे सगळे बार असं सांगितलं लोक म्हणजे असं कवडलं मला कसं बघा मला आमच्या कवा आजे पंजाच्या काळात आले ते अचानक आले मला सकाळी उठल्यावर कळलं मला की आज लाटम मग का विचारता आता एक सण असल्याचं माणसं जेवढी धावपळ आता 12 सण एका दिवशी धावपळ चाललेली माणसं पण योग असा शेजारी एक गाव होतं दोन्ही गावाला एक पान होतं या महिला तिथं पाण्याला यायच्या तिकाड्या महिला तिथं पाण्याला यायच्या त्या गावातल्या महिलांनी विचारलं आज काय पाणकडे म्हणजे बघा तुम्ही आज लाटम घेत नाही म्हणजे लाटम घेत म्हणजे तुमच्या मामला नाही सांगितलं विचारा त्याला म्हणजे 12 सण एका दिवशी आले म्हणजे महिला ते बाबला म्हणजे देवा तुम्ही लाटम घेत कम नाही सांगितलं लाटम घेत बघा आता बाबा कोण म्हणजे शेजारच्या गावात जाऊन माणसाचा हवार पाहिजे काय ना म्हणजे याने विचार केला म्हणजे 12 सण येतीलच कसे बघू आता मला सांगा दिवाळी पंचती दिला असेल आणि शिमगा त्याने आमोशन पौर्णिमातून एके दिवशी आणलंच बरं मला त्याला जरी विचारायला दोघं म्हणते बघ याला समजायला त्याला विचारायला गेलं म्हणजे माणसाला आत्मेने जाकून बघा माणसं पडून पाळता पाळता आपल्याला पुढं लागलं हे नाही बघत आपल्याला कोणी बघितलं तसं त्या मग हे काय केलं त्याला न विचारायला जातात दुसऱ्या एका विद्वान शास्त्री पंडिताकडे गेले आणि त्यांना विचारलं म्हणले शास्त्री आज लाटम किती म्हणतो मला लाटम मला आमच्या त्याने पान चाललं असं नाही 95 मला तुमच्याकडे कोणचं पान म्हणलं माझ्याकडे दात्याचे मला रुई करायचे याच्यात असले 95 पान गेले आता लाटम घेत नाही ते दोघं मिळून आणखी पुन्हा शास्त्री पंडिताकडे गेले त्यांना विचारलं पण नाहीच ना कुठंच नाही पाहता पाहता दिवस मावाला पण तिथेच काय सापडलं म्हणजे गावात आपण माणसं नुसते म्हणजे बघा शेजारच्या गावात आपल्याला नाही ते पंचांगण काय एका गावापुरतं असतं का बा म्हणे कोण सारी लाभ एवढ्यात एक जण म्हणला हो पण हे नाटक कुठं नाही त्यांनी कुठून आणले म्हणजे त्याला जर विचारलं जावं तर म्हणतात आपलं जमून बांधलं या लागले मग त्याचं एकदम ब्राह्मण म्हणला थांबा बरोबर 1 महिना समजा एका महिन्यानं आपण लाटून तिथेचा मेळ करू ते म्हणजे एका महिन्याने काय होतं मॅडम अहो म्हणजे एका महिन्यानं आपल्या आईची पुण्यतिथी माझ्या आईची पुण्यतिथी आहे आणि आईची पुण्यतिथी असल्यामुळे सगळे ब्राह्मण बोलून घ्यायचेत ना मग असं करून त्या लाटून तिथीवाल्या सुद्धा बोलून घेऊ आणि सगळ्या आपल्या ब्राह्मणाच्या बैठकीत बसून त्याला आपला बोबट बाहेर कशाला म्हणजे मग त्याला विचारू बाबा लाटून तिथ कोणच्या पानवर तेवढी लाटून द्या चालेल म्हणजे तसं करू म्हणजे मग त्यांनी सगळ्या ब्राह्मणाला आमंत्रित केलं आईची पुण्यतिथी आहे या म्हणून यालाही आमंत्रण नाही याला एक तर काहीच येत नव्हतं म्हणून कोणाचंच आमंत्रण नाही हे आलं आमंत्रण त्याला वाटलं कवा नाही कधीच तिथं आपल्याला आमंत्रण नाही म्हणलं कोणाचं आणि लवकर जायचं म्हणून त्याला झोपत नाही ते रात्री तुटलं त्याला रात्रीचा मिळायला लागला निमेराची तुटलं आंघोळ केली आणि सोहळं नेसायचं पण योग असत त्याचं सोहळं पत्नीचं पातळ एकाच त्या लाईट गेली ते सोहळं राहिलं दोरीवर आपले हिट गुंडाळलं आता पाच गावाच्या जवळ आल्यावर उजाडलं त्याने पाहिजे गोळक झालं पण आता माघारी जेव्हा तर तिथं फुकन मला एकदा आपल्याला आमंत्रण नाही काय असं तुका म्हणे कसं जसं होईल कसं आता गेली तिथपर्यंत सगळी ब्राह्मण गोळा झालेली सगळी सोहळी नेसून आलेली आणि सगळ्यांचा एकच विषय की त्याला आल्यावर लाटंतीत विचारायची असं ते म्हणते तेवढ्यात ती आलं तेव्हा म्हणते कधी आलं म्हणजे लाटून तेव्हा आलं तेवढी एक म्हणते त्याला काय विचारते ती एकदम सुधी अडपट दिसतोय म्हणजे अरे बघा ना म्हणजे आपण सोहळे दिसलो तर ती काय गुंडाळून आलंय त्याला काय विचारता लागतो अरे म्हणजे ती येड आहे पण आपल्या सगळ्याला येड्यात काढली याची काय विचारून मग जवळ आलं ते म्हणलं तूच का लाटून ते म्हणलं मला हा काय झालं काय म्हणलं तुला समजलं काय काय भोगलंय काय म्हणलं अरे म्हणजे आईची पुण्यतिथी
आई म्हणजे सामान्य नाही. शास्त्राने पहिला जर असेल तर पहिला देव आई, मातृ दुसरे पितृदेव. आई म्हणजे असणारा देव आहे आणि ते आईची पुण्यतिथी म्हणून म्हणला मी सगळे सोहळे नेसून आलो आणि तू ही गुंडाळून आला कोणा म्हणतो काय चुकलं म्हणतो हे असं आगमन ठेवतो. ते म्हणलं तुमच्या सगळ्यांची डोके जागे ते म्हणलं का म्हणलं पुण्यतिथी आईची का बापाची रे बापाचे सोडून ठेवणे आईचं याला म्हणायचं लाटवते निवड अज्ञानाचं. यालाही कारणीभूत असेल तर आपण ज्या माहितीच्या कर्दमात बुडालो का त्या ठिकाणी हेर केला या कारणीभूत. पण एक आहे या असणारी कितीतरी असणारी ही माया असली पण एक आहे ज्याच्या मुखात त्या ठिकाणी भगवंताचं नाम आहे. तर त्या नामधारकाला हो तुका म्हणे माया होय दासी लागे पाया अशा प्रकारे मग कितीतरी त्या ठिकाणी माया कठीण असतो. अशा प्रकारे तसं मायेचं त्या ठिकाणी वर्णन आहे पहा. ज्यावेळेस जनक राजाचा यज्ञ चालू असता जनकाच्या यज्ञ मंडपात 9 नारायणाचं आगमन झालं. त्यावेळेस जनकानं 9ही नारायणांना आसनं दिली, त्यांची पूजा आदर आतिथ्य केलं आणि मग आपले प्रश्न विचारले, शंका विचारला आहे ना. अगोदर तनु म्हणून जीवे चरणाचे मग अपेक्षित जे आपले मग त्यावेळेस विचारलं. त्यावेळेस 9 नारायणापैकी जे अंतरिक्ष नारायण आहे त्या अंतरिक्ष नारायणाला जनकाला हाच प्रश्न विचारला, माया म्हणजे काय आणि तिचं निवारणही सांगा. त्यावेळी अंतरिक्ष नारायण म्हणजे राजा जे नाही ते विचारलं काय उत्तर देऊ रे म्हणे गेली अंतरिक्ष म्हणे राया तुवा पुसली हरीची माया तुझा प्रश्नची गेला वाया बोलणे नाही आया बोल. आणि जे नाही ते विचारलं काय सांगावं म्हणे. पण एक काय तुला माया जर करून घ्यायची असेल ना मी सांगतो ही कृती जर कोणी आचरणात आणली तर माया त्याला जाऊन विचारलं म्हणजे कोणची कृती म्हणून नाथानं वर्णन केले. जाती बारीक दळावा वारा अश्वशृंगे आकाश चिरा नपुसकाची नातवंडे घरा सूर्योदय अंधारा लपवाली. हे जर कोणी पाहिलं असेल तर माया त्याला जाऊन विचार कोणची कृती म्हणजे जाती बारीक दळावा वारा जर जातीवर बारीक दळता आला तर ती बी बारीक फरक म्हणजे जाती बारीक दळावा वारा. घोड्याचं शिंग घ्यायचं आहे ना अश्वशृंगे आकाश चिर घोड्याचं शिंग घ्यायचं ना आकाश चिरायचं. एक तर म्हणलं आमच्या गावात एक नपुसक राहतो आणि त्याची नातवंड आमच्या घरी येऊन लपले म्हणून म्हणजे कधी लपले म्हणलं सूर्योदय झाला ना अंधार पडला का तेव्हा येऊन लपले. आता विचार करा सूर्योदय झाल्यावर अंधार नाही, नपुसकाला नातवंड नाही, घोड्याला शिंग नाही, आकाश चिरता येत नाही, वारा दावता येत नाही, तशी माया सांगता येत नाही. विठ्ठल माया मी तसं जर पाहिलं तर सामान्य नाही. पंचरत्न घेते दोन नाही तर माझी माया आणि वारदान द्वादश सूर्याचे प्रकाशन पण तिचे तरळती नाही ना माझे स्वरूप न्याहाळता. अशा प्रकारची जरी असणारी माया आहे ना पण एक आहे ही माया सुद्धा दाशी होऊन वाया लागते कोणाच्या नामधारकाच्या. म्हणून झाले तुका म्हणे माया तुका म्हणे माया
झालेली सेवा गुरुचरणी अर्पण. थोडा वेळ झाला बरं का, जास्त 10-5 मिनिट जास्त. तसं काय नाही, आपण उद्याचा वायदा केला 2.5 महिने गाडी घेत नाही आपण, काय कमी 10-5 मिनिट म्हणजे लय नाही, पण मतलबापुरतीला वाढीचा पण असो. त्या ठिकाणी सेवा आमच्या या सर्व हरिभक्तीपरायण मंडळीला त्या ठिकाणी सुंदर साथ दिली. ताईंचा त्या ठिकाणी सुराखी दुबन गाठूनच साथ तुमच्या हार्मोनियम आले बाबा, त्यांनी सुंदर साथ दिली. मृदंगाचार्य तर अर्ध्या तिकीटामध्येच एवढा हात नाही, तरुण मुलगा आहे. तुम्ही सगळ्यांच्या प्रेमाला अंतःकरणानं ऐकलं म्हणून तुम्ही म्हणता